हॅलो, नमस्कार. केवढे माझा शोध हे शिवाय यासाठी द्यावं लागते कारण तुम्ही थोडेसे कानं तुमचे टाईट झाले पाहिजे बेटा. आता माहिती आहे का, अख्खी कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तसं आता आज आपण विषय बोलणार आहोत. काय विषय बोलणार आहोत? डिग्रीची रद्दी आणि हुंड्याचा बाजार. शाबास. माझ्या घरी लग्नाचे वारे व्हायला लागलेत सगळ्याच्याच. आजकाल आपण एवढ्या वयाचे तर झालोच आहे का, लग्नाचा विषय तर प्रत्येकाकडे चालूच असन. पोहे खाण्याचा कार्यक्रम बी पार पडत असन. पण बेटा कुठूनच तुम्हाला होकार नसन भेटत आहे ना. काही मुलं तर एवढे शिकून आहे का त्याच्या डिग्र्याच्या वजनाखाली माहिती आहे का त्याचं लग्नाचं ते नाव निशाण दबून गेलं पूर्ण. आज आपण बोलणार आहोत एक अशा मार्केटबद्दल जिथं तुमची बुद्धी नाही तर तुमची सरकारी नोकरी आणि हुंडा मोजला जातो. हुंडा म्हणजे काय? हुंडा मोजला जातो तर तुमची सरकारी नोकरी नाही, सरकारी नोकरी आणि हुंडा मोजला जातो. आता ते तुम्ही हिशोब लावा काय होतं ते. माहिती आहे का, दुसरा मुद्दा म्हणजे शिक्षणाचा फुगा आणि वास्तवाचा काटा. आपण लहानपणापासून काय ऐकलं? काय ऐकतो पट्टे हो? शिका, मोठे व्हा, मग चांगली पोरगी मिळेल. हे माहिती आहे का, आपल्या घरचे लोक नाही का डोक्यात घालून देते का, चांगला शिकले बेटा, चांगला हवे, चांगला अभ्यास करशील, चांगली नोकरी भेटन, चांगली मस्त सुंदर एक अप्सरा भेटन. म्हणजे अप्सरा आहे ती येऊन खायलाच बसली आहे. नाही तिच्याकडून काही अपेक्षा नाही आपल्याला का, हे बी आपल्याला दोन कामं करू लागणार म्हणून. पण वास्तवात काय होतंय, इथं 10 वर्ष लायब्ररीत पोरं डोकं सुचवते कायसाठी? MPSC UPSC करासाठी. आणि हातामध्ये एक एक डिग्री असे जमा करत जाते. पण माहिती आहे का, डिग्री एवढ्या जमा होऊन जाते खिशामध्ये का खिशात पैसे ठेवायला जागा राहत नाही बेटा. इतके डिग्री होऊन जाते, मग दमडी बी खिशात राहत नाही. आणि मग जेव्हा लग्नाचा विषय येते तेव्हा माहिती आहे का, पोरीचा बाप पहिला प्रश्न काय विचारते? मुलगा किती शिकलाय? गलत हे विचारत नाही बेटा. ते काय विचारते? हे पोरगा कमावते किती? भावा, ज्या डिग्र्या मिळवण्यासाठी तू आयुष्याची सोनेरी वर्ष घालवलीस त्या डिग्र्या लग्नाच्या बाजारात फक्त एलिजिबिलिटी म्हणून वापरल्या जातात. खरं वजन तर तुझ्या सॅलरी स्लिप मध्ये असतं. आता याचं काय म्हणणं आहे का, तू आयुष्यभर तू जे वर्ष इन्व्हेस्ट केले आहे ते कागद जमा करायसाठी, कागदच म्हणून त्याला आता डिग्र्या कोण म्हणणार आहे? कागद जमा करायसाठी जे तू विषय ठेवला त्या डिग्रीला कोणी विचारत नाही, त्या कागदाला कोणी विचारत नाही आहे. ऍक्च्युअली येऊन जाऊन विषय येते का तू कमवत किती आहे. मग तू प्रायव्हेट मधून कमव नाही तर गव्हर्नमेंट मधून कमव, त्या कमाईवर आहे तू कमवत किती आहे. बरेच जण जे म्हणते ना गव्हर्नमेंट जवळ पाहिजे, अरे ते धड अक्कल नाही राजा, ते गव्हर्नमेंट जवळ बाळ फोका जेव. अरे कमवत किती आहे ते कुठूनही कमवत असो. नाही काही जण आहे ते 50,000 आपण जर म्हणलं प्रायव्हेट मधून 50 कमवते, गव्हर्नमेंट जवळ आहे का, गव्हर्नमेंट नोकरी आहे का, अरे तुटे का जोड्या नाहनो काय राजा, जाऊ द्या. आता एक तिसरा मुद्दा आहे हुंडा, एक कडू सत्य. आता येऊया आपण त्या हुंड्यावर, ज्याला आपण प्रेमाने भेट म्हणतो. हुंड्याले भेट म्हणते. आता पहिल्या याच्यात मी तुम्हाला नाही सांगितलं, पण भेट म्हणते. आता लग्नाचं मार्केट कसं आहे माहिती आहे का बेटा, काही वस्तूचा लिलाव करणं, म्हणजे पोरगी तुम्ही घ्या, पोरगा आम्ही घेतो, असा टाईपचा ते धंदा आहे एक. आणि पोरगा त्याच्यात माहिती आहे का, पोराकडून अपेक्षा राहते एक सरकारी नोकरीवाला पोरगा पाहिजे बा आम्हाला, त्या पोरगा आम्ही घेतो. आणि त्याला गाडी बी पाहिजे एक, आणि त्याला सोनं आणि वरून रोख रक्कम जे असते ते द्यावं लागते. जे पोरगा घेतला ते विकत, म्हणजे जवाई. आता जवायला जर गव्हर्नमेंट नोकरी असेल तर मग त्याची वरवर असते, नाही तर मग त्याला कुत्र्याची गती असते. आणि जर तेच पोरगा जर प्रायव्हेट नोकरीमध्ये असला तर मग त्याला सांगत काय ते कुत्र्याचीच गती आहे तिच्यावर. तिथं मग त्याच्या ते डिग्र्या फिग्रे असं काही तर त्याचं तर काही अवकात नाहीच आहे. पण माहिती आहे का, मुलांनी हुंडा मागणं चुकीचं आहे. पण समाजाची मानसिकता आता झाली आहे, ज्या बापाकडे पैसा आहे त्याला वेल सेटल मुलगाच हवा आहे, मग तो मुलगा स्वभावाने कसाही असो. आता काय म्हणते, ज्या पोराकडं पैसा वगैरे असन, ज्या बापाकडं पैसा वगैरे असन, ज्या पोरीच्या बापाकडे पैसा असन आणि त्याला असा जवळ पाहिजे का सगळं काही ओके आहे त्याचं वालं, तर मग तर मी तर म्हणतो त्या पोरांना ते प्रॉपर्टीच मागून घ्यायला पाहिजे का बा, मी स्वतःले सेटल करण्यासाठी तुमच्या पोरीचे योग्य बनण्यासाठी एवढं असं केलं, ते काम करा. आता तुम्ही रस्त्यावर चालले जा, मला सगळं काही तुमचं देऊन द्या. तर याने म्हणते हुंडा. आणि हे पोरांना मागतलंच पाहिजे. जर घरच्या पोरीचा बाप जर एवढा नखरे हेपलत असन का मला असं पाहिजे तसा पाहिजे, तर मग तर ठीक आहे. पण काही मुलं बी भारी असते, नोकरी मिळेपर्यंत हो करतात आणि नोकरी लागली की यांचा भाव गगनाला भिडतो म्हणते. आता काही सोयरिका अशा होऊन जाते का, पोरगा जर शिकत आहे आणि नोकरीवर लागण्याचे चान्सेस आहेत, त्याच्या घरचे बी पोरीवालेले हो आपण तुमच्या पोरीसोबतच करू असं तसं होकार असते. मग पोराला नोकरी लागली का मग पोराचे भाव चढून जाते. जाहीरशी गोष्ट चाललेच पाहिजे, मी म्हणतो अरे अजून चढले पाहिजे. आणि पोराचं मग अपेक्षा राहते मला इतकाच हुंडा पाहिजे, मुलगी अशीच पाहिजे,
अरे भावा, तू स्वतःला विकायला काढलं का? तुझी लायकी तू स्वतःच ठरवतोयस. आता यायचं असं म्हणणं पडलं आहे का पोरांना असं करू नये. अरे मी तर म्हणतो पोरांना असंच केलं पाहिजे. मी क्रॉस चेकिंग करतो बरं, जे लिहून आहे ते मी क्रॉस चेक करतो. मी भोकात गेलं सारा. मुलगी अशी पाहिजे म्हणजे अरे त्यांना सेटल करण्यासाठी तो पांढऱ्यावर नाही गेला. स्वतःला सेटल करण्यासाठी कधी तो बारवर नाही गेला. स्वतःला सेटल करण्यासाठी तो कधी पोट्ट्यामध्ये बसला नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीची त्यानं गमवल्या, त्याची भरपाई तर मागणच ना बेटा तो. आणि दुसरीकडं आपली पोरं पुण्यात मुंबईत जाऊन IT पार्क समोर फोटो काढतात. त्यात काही चुकीचं वाटत नाही मला. पण लग्नाच्या वेळेस घरी सांगताना यांची भंबेरी उडते का? कारण यांच्याकडे फक्त डिग्री आहे, बँक बॅलन्स नाही. शिक्षण चुकतंय की तुमचं प्लॅनिंग? त्यावर असं सांगतो मी का काही काही पोरं असे चुकीचे कामं करते, जे पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन समजा तिथं करिअर बनवायचं तर इथं जाऊ दे, मला याचा सेल्फी घेऊ दे, त्याचा सेल्फी घेऊ दे. अबे लवडू बघितनीचा सेल्फीमध्ये काय मरता सेल्फी घेऊ बाळ भूका झाले का? पाचवा मुद्दा आपला बदललेली परिस्थिती आणि उपाय. आता वेळ आली आहे हे सगळं बदलण्याची. वेळ तर नेहमीच येते. पदव्यांच्या रद्दीत अडकून पडण्यापेक्षा हाताला एखादा कसब म्हणजे स्किल लावा. बरोबर, याच्यात काही चुकीचा विषय नाही आहे. स्किल लावलाच पाहिजे माणसानं. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुम्हाला समोरच्याकडे हात पसरायची गरज पडणार नाही. याच्यातही काही चुकीचं नाही आहे. स्वतः तर इतकं कॅपेबल असलंच पाहिजे माणसानं का पुढच्याला 1 रुपया बी मागायचं नाही का, मग कामच नाही पडलं पाहिजे. तर त्याला म्हणतो आपण सक्षम व्यक्ती, एक कॅपेबल इन्सान. तर ते तुम्ही आहे, मला गॅरंटी आहे तुमच्यावर. तुम्ही आजपर्यंत कोणाला पैसे मागत नाही. जोपर्यंत तुमच्या कॉलरवर गोष्टी येत नाही तोपर्यंत तुम्ही मागत नाही आणि मागायची बी नाही. आणि लग्न हे 2 जीवांचं नातं असलं पाहिजे, 2 प्रॉपर्टीचं नाही. हे एक मुद्दा बरोबर आहे का? लग्न तुम्ही करत आहे तर तुमचा पोरगा आणि तुमची पोरगी महत्त्वाची असली पाहिजे. तुम्ही लिलाव नका करू एकामेकाचा आणि देणं घेणं ठेवू नका का नाही इतके तुमले उतके हमले ते आणि फिर ऐसा होता आणि फिर वैसा होता. मग एक काम करायचं, जेव्हा तुमच्या पोरीला 2 लेकरं होऊन जाईल, तुमच्या पोराला 2 लेकरं होऊन जाईल, ते एक तिकडं पाठवून द्यायचा, इकडं पाठवून द्यायचा, म्हणजे विषय होऊन जाते त्याचा. ते लिलावमध्ये बरोबर येऊन जाते. स्टॅम्प बॉन्ड बनवायचं तसं एक. मुलींच्या पालकांना पण एकच विनंती आहे, मुलाची नोकरी बघण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व बघा. आज तो स्ट्रगल करतोय पण उद्या तोच जिद्दीने मोठा होईल. बरोबर, याच्यात काही चुकीचं आहे नाही. शेवटचा आता मुद्दा जे आपला, तर भावा लक्षात ठेव, हुंडा घेऊन तू श्रीमंत नाही तर लाचार होशील. आपली ओळख स्वतः निर्माण कर. पदव्यांच्या रद्दीला ज्ञानाची जोडते. बरोबर, हुंडा घेऊन श्रीमंत होणार नाही, पण हे चुकीची गोष्ट आहे. लाचार होशील म्हणजे बेटा, एवढं आता आम्ही सेटल व्हायला जर विषय करत असन, सेटल होण्यासाठी आम्ही किती साऱ्या गोष्टीले नकार दिलेला आहे, तर हुंडा तर आम्ही घेईनच. आणि अशा लोकांकडून तर हुंडा पहिले ह्या जेले गव्हर्नमेंट जवळ पाहिजे, तशा लोकांकडून पहिले हुंडा घ्या. पदव्यांच्या रद्दीला ज्ञानाची जोड द्या. ठीक आहे. विषय जर खोल वाटला असेल तर आपल्या त्या मित्राला पाठवा जो अजूनही पोहे खाऊन रिजेक्शन पचवतोय. तर पाठवसान बेटा. सगळेजण हा व्हिडिओ शेअर करा आणि अक्की कॉलिंगला सपोर्ट करा. आणि ज्यांना अजूनही वाटतं की फक्त हुंड्यानं घर चालतं, त्यांच्यासाठी एकच, चल निकल चल. अबे यार, हे पुरेपूर माय डायलॉग कसं काय कॉपी करावं लागलं का यार? चल निकल चल, हे तर माय डायलॉग आहे. पण हे माहिती आहे का, हे इथले बदमाश आहे, बहुत सोडत आहे. आणि मेन म्हणजे सगळेजण स्टे हॅपी, स्टे डेंजरस. आणि हो, असे आपण नाही का विषय आता बहुत मनोरंजक घेऊन, सिरियसपणा बी घेऊन असं डिस्कस करू. मला आजचा व्हिडिओ नाही का बनवायला किंवा बोलायला बहुत मस्त वाटला. तुम्हाला बी ऐकण्यात मस्त वाटणच. ऐका, शेअर करा व्हिडिओ. आणि हो, आपण नाही का असे मुद्दे घेऊ नाही का आपण डिस्कस करत जाऊ. मेन म्हणजे काहीतरी याच्यातून नवीन बदल घडण असं मला वाटते. आणि हो, भाषा इंग्रजी जरी असेल तरी भावना महत्त्वाच्या. 10 मिनिटाचा व्हिडिओ होता, मी जास्त बोलत नाही. सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. इंस्टावर पाहत असेल तर यूट्यूबवर पाहत असेल सबस्क्राईब करा.